तो आणि ती आपला माध्याच धूनमध्ये गाडी चालवत होता. शिल्पा रावची गाणी ऐकत होता. कलंक नाही, हवा के साथ साथ हटा के संग संग. रस्ता असा की जणू तेरी चाल है नागिन जैशी. माझी गाडी म्हणजेच जुना खटारा. मेकॅनिक म्हणतो, आता बस झाला आहे. मी पण कंटाळलो आहे. मोडीत काढा भंगार गाडी. भंगारमध्ये टाका. दुसरी घ्यायला झाली. अरे वा रे वा, या गाडीचा आणि माझा जन्मोजन्मो का रिश्ता आहे. आणि तिला अशी कशी टाकून देऊ? माझी जीवनसाथी. कधी कधी रुसते, पण थोडी मरम्मत केली, तेल पाणी टाकले की लगेच हसते. तेवढ्यात एका भारी गाडीने मला ओव्हरटेक केलं. माझ्या समोरच ती जात होती. लेटेस्ट टॉप मॉडेल. एक तरुणी ती गाडी चालवत होती. ओव्हरटेक करताना तिचे काच खाली केले. हसून मला हाय हॅलो केलं. ओझरत दर्शन दिलं. दोन गोष्टी डोळ्यात भरल्या. एक म्हणजे तिची मिरर्ड शेड्स आणि दुसरी म्हणजे वाऱ्यावर भुरभुर उडणाऱ्या केसांचा बटा. तिच्या हास्याने गरीब बिचारा मी रस्त्यात विकला गेलो. पुढची गाडी इतकी क्लास, मग चालणारी तशीच असणार. समोरचीने ब्रेक लावला, मी पण ब्रेक लावला. समोरचीने वेग पकडला, मी पण वेग पकडला. समोरचीने डावा सिग्नल दिला, मी पण डावा सिग्नल दिला. समोरचीने हॉर्न दिला, मी पण हॉर्न दिला. असा मी तिला फॉलो करत चालला होतो. गुलामासारखा एकदम भरून गेलेला मी. आमच्या समोर एक 12 चाकी ट्रक हळूहळू चालत होता आणि आमच्या मार्गात अडसण करत होता. बहुतेक तिच्या बाबांचा असावा. तिने लेन बदलली, मी पण बदलली. एके ठिकाणी मात्र धमालच झाली. तिने उजव्या बाजूला जायला सिग्नल दिला. मी नाही दिला, कारण मला डाव्या बाजूला वळायचे होते. इतकीच साध संगत होती आमची. जा बाई जा. लिव्ह लॉंग प्रॉस्पर, बी हॅपी. अहो महादोश्चर्यम. तीही डाव्या बाजूला वळली. जणू काय ती माझ्या पुढं करत होती. मला लीड करत होती, खुणावत होती. आता मात्र तिने खरंच वेग पकडला होता. मी पण वेग वाढवला, पण तो तद्दन मूर्खपणा होता. तेव्हा लेक्सस समोर माझी एक जुनी फियाट. मी काय शर्यत जिंकणार? अगदी माझ्या नजरेसमोर लेक्सस हळूहळू अदृश्य झाली. चला, सुट्टी वाचून खोकला गेला. खोकला नाही, हा शब्द बरोबर नाही. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला भूक लागली आहे, हे पार विसरून गेलो होतो मी. किमान चहा तरी मिळावा म्हणून जीव तरस राहत होता माझा. अखेर एक हॉटेल दिसलेच आणि मी फियाट आता घेतली होती. बघतो तो काय, लेक्सस तिथेच पार्क केलेली होती. अख्खं हॉटेलमध्ये ती एकटीच होती. मी सरळ तिच्यासमोरच खुर्चीला जाऊन बसलो होतो. तिने डोळ्यावर मिरर्ड सेट घातला होता. त्यातून ती माझ्या आरपार बघत होती. समोर अर्धवट खाल्लेला पिझ्झा पडलेला होता. कोकचे मंद मंद गुटले आणि घेत होते. माझ्या येण्याची वाट पाहत बसली होती. वेटर आला आणि तिने कोक आणि पिझ्झा ऑर्डर केला होता. मी पण कोक आणि पिझ्झा ऑर्डर केला. मला खरं तर चहा पाहिजे होता, पण आता तिनं माझा ताबा घेतला होता. मी पण माझे हरवून बसलो होतो. मी माझा राहिलो नव्हतो. माझं खाणं होईपर्यंत ती पण बसून राहिली होती. माझी वाट बघत आम्ही दोघेही बरोबर उठलो. मी चपळाईने तिच्या आधी गल्ल्यावर पोहोचलो. मालकाने वेटरला हाक मारली. वेटरने सांकेतिक भाषेत रक्कम सांगितली. सांकेतिक म्हणजे मल्याळम बावाचे हॉटेल. मी बिल चुकते करण्यासाठी खिशात हात घातला. पाकिट गायबच. पुढचे मागचे वरचे खालचे सगळे खिसे चाप पडले होते, पण पाकिट गायब झालं होतं. चुकून गाडीतच राहिलं असणार. मी वळलो. ती माझ्या मागे उभी होती. तिच्या हातात माझं पाकिट होतं. हे घ्या. कदाचित माझं खाली पाडलेलं पाकिट हिनं उचललेलं असणार. नाही, ते तसं नव्हतं, कारण तिनं मला माझं रिस्टवॉच, माझी अंगठी, माझ्या बुटाच्या लेससही परत केली होती. बाबू चष्मेवाल्याकडे 1 वर्ष उमेदवारी केली आहे. आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. घाट सुरू झाला होता. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर तिने गाडी कडेला घेतली. मला पण घ्यावी लागली, कारण पेट्रोल संपले होते. ती कठड्यावर लेरूर खालच्या दरीकडे एकटक बघत होती. शिअर 15
100 फीट ड्रॉप, जीवाचा थरकाप उडवणारा. केव्हा केवढी खोल आहे ही दरी? तुमची इच्छा असेल तर आपण ही दरी पार करू शकतो, मी बोललो. पण मनातल्या मनात तिनं मिरड शेड केसावर चढवले. मावळत्या दिनकराच्या जीवघेण्या संधिप्रकाशात तिचे डोळे चमकले. तू कहे तो मेरे तेरे ही कदम मैं भी निशानों पे चलू, रुख इशारे पे तू कहे ख्वाब को बे ना के मैं बहाना शामिल करूं, सिरहाने पे तुमसे दिल की बातें सीखी तुमसे ही ये राहें सीख तुम पे मर के मैं तो जीत गया. खरंच अगदी इथून कोणी उडी मारली तरी खाली पोहोचला किती वेळ लागेल? एनी आयडिया? मी माझा मोबाईल काढला, जीची किंमत मागितली, सूर्याचे वेध घेतले, थोडी आकडेमोड केली, न्यूटनला साकडे घातले, काहीतरी एक फिंगर सांगितले, 500 मीटर उंचापासून 10 सेकंद, तेवढ्याच वेळात तर मी पण गाडी खाली पोहोचू शकेन काहीतरी. ते कसं शक्य आहे ते हसून तिला डिवचलं. लगी शर्त? हां लगी. मी पण इरेस पेटलो. मग बघ, नीट बघ, त्या जागेला पळसधारा म्हणतात. हिअर पिन बेड आहे, तो बघ, तो फार्मा कंपनीचा 50 फूट बाय 100 फूटचा बिल बोर्ड. तू इथून उडी मार आणि माझी गाडी घेऊन निघते. माझी लेक्सन्स. आता ती एकेरी बोलायला लागली होती. अरे तुझ्या आधी तिथे जाऊन तुझी वाट बघत राहीन, वेळेवर ये, नाही तर उशीर करशील. अगं तुझ्या लेक्सन्सच्या आधी माझी धरणीमाता मला तिथे घेऊन जाईल. पण पैज जिंकायला बक्षीस. जर मी जिंकले तर मी तुझ्याशी लग्न करेल. जर तू जिंकलास तर तू माझ्याशी लग्न करशील. मंजूर का मंजूर? ती म्हणाली. कुठे घेऊन चालायची होती काय माहिती. अरे मी आयुष्यात कधी हारली नाही. तेव्हा जिंकायचं असेल तर जीव पण पणाला लाव, जरा जपून, असा बेदरकमपणा आणि असा. ती गाडीत बसली. ती रस्त्याच्या काठाळ्यावर उभी राहून उडी मारायला तयार झाली. तिनं गाडी चालू केली आणि 1-2 खाली पडताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जिच्यासाठी ही उडी मी मारणार तिचं नाव विचारणे राहून गेले. 10 सेकंदानंतर मी जेव्हा पळसधारा पॉइंटला अलगद खाली उतरलो तेव्हा तिथचे दृश्य हृदयद्रावक होते. काहीतरी आखरीत घडले होते. लेक्सनचा 12 चाकी ट्रेलरचा आठवला. चाकाखाली चेंदामेंदा झाला होता. रस्त्यांवर ती पडली होती. अजूनही मंद वाऱ्यांवर तिचे केस भुरभुर उडत होते. मिरस शेड बेवारसी पडली होती. बाजूलाच पोलिसांची गाडी उभी होती. बाजूलाच पोलीस खडूने रेघा मारत होते, टेपने अंतर मोजत होते. कुणीतरी तिच्या अंगावर चादर टाकली होती. मला भरभडून आले आणि डोळ्यामध्ये अश्रूंची दाटी झाली. अहो इन्स्पेक्टर साहेब, केव्हा हलवणार? 1.5 तास झाला. पाठी सारी वाहतूक तुंबली. आवरा आता. हो झालंच. चिपळूणहून ॲम्ब्युलन्सनी टोचलं येत होतं. त्यावर वाईन, जरा दम खाना, जरा इथं सही कराल का? पंच म्हणून तक्रार करणारी सेकंदामध्ये नाहीसा झाला. इन्स्पेक्टर स्वतःशीच हसला. जिंकलास आणि जिंकलीस. शेवटी पैजही तूच जिंकलीस. काय बोलावे ते मला उमजेना. कुणीतरी मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला. अरे वेड्या, रडतोस काय? ही मी इथे आहे. मी वळून मागे बघितलं. मागे ती हसत उभी होती. माझ्या एका शब्दांवर उडी मारली. मी हरले, तू जिंकलास. तर कोण जिंकले? बाजूच्या झाडावर चिऊताई बसली होती. ती चिव भांडू नका, तुम्ही दोघेही जिंकलात. अशा या मोहाच्या झाडावर न भांडता सुखे नव नांदा सौख्य भरे. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा कहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.